बेहनवाल गँगची धिंड, उपनगर पोलिसांची नागरिकांच्या मनातील भीती काढण्याचा उत्तम प्रयत्न. दिनांक 20/7/2026 रोजी संध्याकाळी 8:30 सुमारास आरोपी नामे आजिम शेख, मोईज शेख, समीर राठोड, प्रतीक राठोड, भय्यू ढेनवल, सोनू बेद, प्रेम ढेनवल, साहिल नायर व इतर अनोळखी आरोपितांनी वर्चस्व वादातून फर्नांडिसवाडी व सुंदरनगर भागात हातात कोयते घेऊन दहशत करून गाड्यांची तोडफोड केली होती. त्यावरून आरोपी विरुद्ध गुन्हे रजिस्टर नंबर 461/2026 BNS कलम 310-2 110 व इतर प्रमाणे गुन्हा दाखल असून नमूद गुन्ह्याचा तपास API वायकर हे करत आहेत. नमूद गुन्ह्यात आरोपी नामे आजिम शेख, इजान शेख उर्फ इनी, समीर राठोड यांना अटक करण्यात आली असून त्यांनी सुंदरनगर भागात दहशत करून गाड्यांची तोडफोड केली. त्या भागात आरोपितांना फिरवून नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला करण्यात आलाय. तसेच आरोपी नामे विजय बहेनवाल उर्फ चंगा, राहुल उज्जैनवल, गणेश काळे, विजय आहेर चिम्या व इतर अनोळखी आरोपितांनी सदर दिवशी फर्नांडिसवाडीमध्ये दहशत करून तोडफोड केली होती. त्या प्रकरणी आरोपिताविरुद्ध गुन्हे रजिस्टर नंबर 463/2026 BNS 110 व इतर प्रमाणे गुन्हा दाखल असून नमूद गुन्ह्यात आरोपी नामे विजय बहेनवाल उर्फ चंगा, योगेश आहेर उर्फ काका, सचिन गावंडर उर्फ अन्नू, गणेश काळे यांना अटक करण्यात आली असून नमूद आरोपितांना देखील ज्या परिसरात दहशत केली त्या फर्नांडिसवाडी परिसरात फिरवून नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला करण्यात आलाय. नमूद कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट, पोलीस निरीक्षक डंबाले, API सुयोग वायकर, API लोकेश पवार, PSI प्रभाकर सोनवणे, पोलीस हवालदार संदीप पवार, विनोद लखन, पोलीस अंमलदार जयंत शिंदे, अनिल शिंदे, सुनील गायकवाड, प्रशांत देवरे, गौरव गवडी, पंकज करपे, योगेश जाधव, सूरज गवडी, आनंद घुगरे, महिला पोलीस शिपाई मयुरी विझेकर यांनी केली आहे. गुन्ह्यातील बाकी आरोपितांचा शोध घेऊन पुढील कारवाई करत आहेत. महाराष्ट्र माझा न्यूजसाठी नाशिक रोड प्रतिनिधी दिनेश पगारे, नाशिक.